हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तेच सकल संत त्या ठिकाणी हित करतात. हित हित म्हणजे काय? खर्चायला पैसे देतात का? गाडी घोडी घेऊन देतात का? बंगला बांधून देतात का? संत काय करतात नेमकं? हित ते करावे. देवाचे चिंतन संत त्या ठिकाणी चिंतन करायला शिकवतात, भजन करायला शिकवतात, त्यांच्या मार्गाला चालायला शिकवतात. खऱ्या अर्थाने परमार्थाचं साधन आहे. संतांचं त्या ठिकाणी संगत करत असताना भजन केलं पाहिजे. परमार्थ साध्य करायचा असेल तर भगवंताचं नामचिंतन हे साधन आहे. तिथपर्यंत जाता येतं. कारण आपल्याला जर साधन माहीत नसलं, परमार्थाचं सार जर माहीत नसेल तर परमार्थ करता येत नाही. आपण वारीमध्ये आता आला असाल, भजन करत करत आपण आलो. राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली. भगवंताचं नामचिंतन करत जर आपण आलो तर भगवंताची भेट झाल्याशिवाय राहत नाही. पण सगळेच जण असे नाहीत की भगवंताचं नामचिंतन करत येतात. काही काही घरचं सुद्धा नामचिंतन करत. तिला एकटीलाच घरी सोडलं आहे. काय होतं तिचं? फोन लागत नाही, रेंज कमी आहे, बरेचसे प्रॉब्लेम आहे, घरामध्ये पाणी नाही आहे, लाईट पाणी व्यवस्था सगळं माझ्याकडंच आहे. ह्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी येत असतात वाटाने. आणि रस्त्याने येत असताना काही मासे असे की गावातमध्ये निंदा करायला वेळ भेटत नाही म्हणून वारीमध्ये काही काही निंदा करत चालतात. पण राम म्हणता वाट चाली यज्ञे पावला पावली. वारीमध्ये जर आपण भजन केलं तर त्या ठिकाणी आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तेची माझे हित करीती सकळ. हित काय हे कळलं पाहिजे. एक जणाचं गाढव आजारी पडलं. माझं थोडंसं विनोदी कीर्तन असतं पण मी लय आखडतं घेतलं आहे. आता हे सोहळ्यातलं कीर्तन आहे. एक जणाचं गाढव आजारी पडलं. अरे गाढव आजारी पडल्यानंतर त्या माणसाने त्या गाढवाला गाढवाच्या डॉक्टरकडे नेलं. जसा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर असतो, बालरोगतज्ञ, तसा तो गाढव रोगतज्ञ डॉक्टर होता. त्या माणसाने त्या गाढवाला गाढवाच्या डॉक्टरकडे नेलं. आणि नेल्याच्या नंतर डॉक्टरने त्या गाढवाला पार अगदी डोक्यापासून शेपटापर्यंत व्यवस्थित तपासलं. गाढवाला काय झालेलं आहे. तपासल्यानंतर डॉक्टरच्या लक्षात आलं की याला गोळ्या औषध 8 दिवसाच्या दिल्या पाहिजे. डॉक्टरनी मेडिसिन एका कागदावर लिहून दिलं आणि त्या माणसाला सांगितलं शेजारीच मेडिकल आहे, जा मेडिसिन घेऊन या. तो गेला, गाढवाचा मालक गेला आणि मेडिसिन घेऊन आला आणि डॉक्टरच्या हातात दिले. डॉक्टर साहेब आता सांगा हे मेडिसिन कसं घ्यायचंय. डॉक्टर सांगतच होते की मंगळवारी ही गोळी आहे, संध्याकाळी हे, सकाळी हे औषध आहे. डॉक्टरच्या लक्षात आलं आपण ज्याच्यासाठी गोळ्या औषध सांगतोय, मेडिसिन सांगतोय, तो कोण आहे? गाढव आहे. अरे माणसं वेळेवर त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेत नाही, डॉक्टरला बदनाम करतात. हे तर गाढवच आहे, हे घेईल याची शाश्वती नाही आहे, गॅरंटी नाही आहे. मग 8 दिवसाचं औषध जर याला एकदाच दिलं तर काय फरक पडणार? हे गाढवच आहे ना. 8 दिवसाचं औषध जर याला तिकडंच चातुर्मासामध्ये ठेवलं आणि तिकडंच वर्षभर सडू दिलं तर काय फरक पडणार आहे? गावात आल्यानंतर त्रासच देणार आहे ना. गाढव आहे ना हे, एकदा जरी औषध दिलं काय फरक पडणार आहे का? डॉक्टरनी काय केलं? असा मोकळा पाईप, माहिती आहे ना तुम्हाला, असा मोकळा पाईप आणला, सर्व गाढवाचं मेडिसिन त्यामध्ये ठासून ठासून भरलं. त्या पाईपाचं एक तोंड गाढवाच्या तोंडात दिलं, दुसरं तोंड डॉक्टरच्या तोंडामध्ये. आता डॉक्टर इकून फुकणार आहे आणि सगळे मेडिसिन गाढवाच्या पोटामध्ये जाणार आहे. पण तेवढ्यात गाढवानेच तिकून फुकलं मेडिसिन डॉक्टरच्या पोटामध्ये. आता ते येरड्याला आहे. असे कितीतरी डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही ॲडमिट केले, पण बरेच गाढव सुधारले. तुम्हाला माहिती आहे गाढवाला गाढवच का म्हणतात? एकदा ससा जंगलातून पळत होता. हरिण भेटला. विचारलं ससे दादा का पळताय? काय पळताय म्हणजे? जीने का है तो भागो, मरने का है तो रुको, क्या हो रहा है? आकाश गिर रहा है. आता मरायला कोण थांबणार आहे? हरिण पळू लागली, लांडगा पळू लागला, वाहक पळू लागला. जंगलातून पळता पळता त्या ठिकाणी गावाच्या जवळ ते आले. गावाजवळच 2 गाढवं उभे होते. ते एका गाढवाने दुसऱ्या गाढवाला विचारलं, करे हे जंगलातली रॅली ही इकडं गावात कशी आली? दुसरं गाढव म्हटला, नुसत्या पंचायती आपण करतो म्हणूनच लोक आपल्याला गाढव म्हणतात. बरेचसे गाढव असे आहेत की नसल्या पंचायती गावामध्ये वट्यावर जरी भजनाला चला म्हटले की वेळ नाही म्हणतात. लाईफ इज अ लाईफ अबल. मनुष्याचे जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे आहे. पण वेळ काहीचा टाइमपास म्हणून जातो. विचारलं कीर्तनाला चला, ते म्हणतात वेळ नाही. आणि मग वट्यावर काय चाल? काही नाही, त्या रामभाऊला सुद्धा वेळ आहे, मला सुद्धा टाईम आहे म्हणून टाईम पास करतोय. टाईम पास करण्याकरता देवाने आपल्याला वेळ दिलाय का? क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है,
एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. आपण याचा अर्थ जर पाहिला की जिंदगी एक किराये का घर आहे. शहरामध्ये काही कामानिमित्त जर आपण आलो, जॉब निमित्ताने जर आपण आलो, सर्व्हिस निमित्ताने जर आपण आलो, तर कोणाचं स्वतःचं घर नसतं. मग त्यावेळेस आपण काय करतो? शहरामध्ये जर आपण नवीन असेल तर आपण स्वतःचं घर नसतं, काय करतो मग आपण? बोला ना. वा, भाड्याची रूम घेतो की नाही? भाड्याची रूम घेतली, मग त्याने जर सांगितलंय उद्या 11 वाजेपर्यंत खाली करावी लागणार आहे, कोणी करावी लागते महाराज. मी सांगत असते जीवन हे अनमोल आहे. जास्त वेळ न घेता शेवट सांगून जाईल. काय घेऊन आलोय, कशासाठी आलोय हे लक्षात ठेवलं पाहिजे. क्या लेके आया बंदा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. इस जगत सराय में मुसाफिर रहना 2 दिन का, मुसाफिर रहना 2 दिन का. खाली हाथ आया जग में, खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा. कशासाठी? मरावी परी कीर्ती रूपी उरावे. एका राजाला सांगितलं होतं तुला मूल होणार नाही, झालं तर 12 वर्षानंतर ते संन्यास घेईल, निघून जाईल. त्या राजाला मूल झालं. पत्नी 7 दिवसाच्या आत ते मूल झाल्यानंतर गेली. पण राजाने त्या मुलाला एका राजदरबारामध्ये एक खोली बांधली आणि त्या खोलीमध्ये कोंडून ठेवलं. मुलगा जर बाहेर गेला आणि जर बाह्य लक्षण पाहिलं तर एखाद्या वेळेस एका साधूचं दर्शन होईल आणि हा मुलगा साधू होईल, निघून जाईल या राज्यातून. म्हणून त्याने एका रूममध्ये ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर एक दिवस राजाला काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं. त्या राजकुमाराला 12 वर्ष पूर्ण होत होते. एकदा राजकुमाराने प्रधानजीला बोलून घेतलं आणि विचारलं, प्रधानजी मी कोण आहे? प्रधानजीने सांगितलं तुम्ही राजकुमार आहात. अरे मी जर राजकुमार आहात असं तुम्ही म्हणताय, मग मला कैद्यासारखं एका रूममध्ये बांधून ठेवले कशासाठी? अरे मला फिरू द्या बाहेर, चांगला रथ सजवा, मला सुद्धा जग पाहू द्या. अरे माझ्या वडिलांनंतर मलाच हे राज्य चालवायचंय, निघू द्या मला, रथाची स्वारी करू द्या. बाहेर निघले राजकुमार आणि बाहेर निघाल्याच्या नंतर त्या रथावरती बसले. सजलेला तो रथ आहे. रथ चालत होता. रथ चालत असताना समोरून एक पेशंट आला. अत्यंत त्या ठिकाणी बिकट अवस्थेमध्ये एक बिमार माणूस आला, आजारी माणूस आला. आणि त्या राजकुमाराने विचारलं, प्रधानजी हे काय, हे काय? कारण त्यांनी कधी जग पाहिलं नव्हतं. प्रधानजीने सांगितलं हा माणूस आहे. माणूस आहे? असा असतो का माणूस? म्हणे असाच असतो माणूस. अरे असा नसतो माणूस, पण काही दिवसांनी असाच होतो माणूस. गुडघे दुखते माणसाचे, कमरा दुखतात, त्या ठिकाणी थायरॉइड होतो, बीपी होतो, असा होतो माणूस संसाराने. पहिला गोरा गोमटा चिकना चांगला असतो, पण काही कालांतराने असाच होतो माणूस. हां, चकनाचूर होतो त्याचा. प्रधानजीने सांगितलं. रथ पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर एक अंतयात्रा येत होती. प्रधानजीला परत त्या राजकुमाराने विचारलं, प्रधानजी हे काय? अरे म्हटलं हा माणूसच आहे, पण मेलेला आहे. माणसाला मरावं लागतं? म्हणे हो, माणसाला मरावं लागतं. परत रथ पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर एक संन्यासी महात्मा येत होता. विचारलं, प्रधानजी हे कोण आहेत? म्हणे हे महात्मा आहेत, संन्यासी आहेत, संत आहेत, एवढे तेजस्वी, भगवंताचं नामचिंतन करत आहेत, किती आनंदामध्ये त्या ठिकाणी आहेत. असा असतो का माणूस? म्हटले असाही होतो माणूस भगवंताच्या नामचिंतनाने. त्या मुलाने, राजकुमाराने सांगितलं, सिद्धार्थ नाव होतं त्याचं, मला सुद्धा भजन करायचं आहे, मला सुद्धा संन्यास घ्यायचा आहे, मला सुद्धा साधू व्हायचं आहे. कालांतराने तो सिद्धार्थ गौतम बुद्ध झाला. मला वाटतंय मरून सुद्धा माणसाला जिवंत राहता येतं. म्हणून संत सकल हित करत आहेत, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज, वाहतील कडिये त्यांच्या आणि जोडे सर्व सुख. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. शेवटच्या चरणात महाराज तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे शेष घेईन
न मोडी बोली देते, वचन न मोडी बोली देते, बोलिले ते बोलिले ते, तेच माझे हित करते सकळ, तेच माझे हित करते सकळ. वचन न मोडे बोली देते, वचन न मोडे बोली देते, बोलिले ते तेच माझे हिता करते सकळ, तेच माझे हिता करते सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ, जेने हा जेने हा जिने हा गोपाळ कृपा करी, गोपाळ जेने हा गोपाळ, गोपाळ कृपा करी, जेने जेने हा गोपाळ. जेने हा गो, जेने हा
गोपाळ कृपा करी देणे हा गोपाळ कृपा करी कृपा करी कृपा करी तेथे माझे हित करीती सकळ तेथे माझे हित करीती बोलिली ते याच प्रकारे याच पद्धतीने आम्ही दरवर्षी वारीला येत्या ठिकाणी येणार आहोत. आपण पाहताय गावामध्ये सप्ताह करणं ही सोपी गोष्ट आहे, आळंदीमध्ये सप्ताह करणं ही अवघड गोष्ट आहे. इथं कीर्तनकार जरी फुकट असले तर बाकी सगळं विकत घ्यावं लागतं. इथं जागेपासून पाण्यापर्यंत सर्व त्या ठिकाणी विकत असतं. आम्ही त्या ठिकाणी आळंदीमध्ये माझी मुलींची संस्था आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आम्हालाही लोक म्हणतात ताई तुम्ही एखादा सप्ताह केला पाहिजे. आमच्यासारख्याची सुद्धा हिंमत होत नाही. ती हिंमत त्या ठिकाणी पांचाळ महाराजांनी केलेली आहे. लाईट आहे, पाणी आहे, सर्व व्यवस्था आहे, सर्व खर्च असतो. एवढंच सांगेल या पाठीमागे सर्वजण आलात तुम्ही, काही ना काही हातभार लावल्याशिवाय त्या ठिकाणी या इथून जाऊ नका. सप्ताहामध्ये या यज्ञामध्ये जर तुमचा हातभार लागला, मला वाटतं 1 रुपया जर तुमच्याकडून दान त्या ठिकाणी या ठिकाणी झाला तर तुमच्या आयुष्यामध्ये एकापुढे अनेक अंक त्या ठिकाणी लागतील. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. एक शेवटचा संदेश देऊन जाते. अगदी कमी वेळेमध्ये मला ही सेवा करावी लागली. 12:15चा टाईम दिला होता, 2 मिनटं पुढं होते, पण तरीसुद्धा सांगेल जीवनामध्ये नाही कुणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, एखाद्याला नाही चांगलं बोलता आलं तरी चालेल, पण आपल्याकडून जीवनामध्ये वाईट होता कामा नाही. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. हरिभक्त परायण काय नाव? सतीश महाराज मोरे. मी आल्यापासून पाहते त्यांची अगदी एवढी धावपळ आहे. व्यवस्थापक आहेत आणि मला वाटते गुरुजींचे चांगला द्वारकाधीश गर्व नाही, मित्र सुदामजी सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये पण मैत्रीमध्ये लाज वाटत नाही, मित्र असा असावा. म्हणून मोरे महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी, मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उतरे, हा नाही विचारिला अधिकार म्या पुन्हा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, 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 तुकाराम. गुरुजींसाठी विनंती राहील, पुढच्या वर्षी जर कीर्तन महिलांचे ठेवत असाल, आमचे संध्याकाळी ठेवा. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.